आदित्य. काय ग, आली का आई? हो, खूप संकोच वाटत होता रे तिला. नॅचरली. कुठे माईच्या खोलीत आहे का? तिला म्हटलं माईंशी जरा गप्पा मारत बस, म्हणजे धीर येईल तुला. माईंना म्हणत होते मी अर्जू त्यांच्या एक्स्ट्रा खोलीत राहते, दरवेळी तुम्ही नानांना पाठवत जाऊ नका वर. आपल्यामुळे सगळ्यांना त्रास होतो असं वाटत असेल त्यांना. हम्म. तू प्लीज त्यांच्याशी ना नॉर्मल वाग, नाही म्हणजे त्यांचं अवघडले पण दूर होईल, है ना? बरोबर बोलतोस तू, पण मी आले आता राईट ट्रॅकवर. बरं चल, मी बोलत का बसले, बॅग ठेवणे त्यावर. हो. अर्चुताई, अर्चुताई, कुठे गेल्या या? देवा, जास्त लागलं का ग? देवा, चल, ये. आई ग, आय एम सो सॉरी मेघना. मी मुद्दाम नाही केलं. नाही ठीक आहे, खरंच अगं, म्हणजे मला कळलंच नाही तिकडे सगळं असं. नाही ठीक आहे ताई. खट्टमपाट झाले आपण. नाही, मी माझ्यामुळे तुम्हाला लागतं आणि आज पण मी काही मुद्दाम नाही केलं. नाही ठीक आहे, पण लागतं तेव्हा खूप दुखतं की नाही? हो, आज कळलं मला. अगं, पण तू इथे काय करत होतीस? आईला घेऊन आले ना मीना मावशीकडून. हो का? बरं झालं बाई. हा, कारण नानामाईंनी अगदी बजावून सांगितलं होतं ना घेऊन ये म्हणून. कशा आहेत ग त्या? म्हणजे रागवल्या असतील ना माझ्यावर? हो नाही, उलट ठीक. उलट माहितीये तूच माझ्यावर रागवलीयस ना? नाही होत आई, रागवले होते, उलट जागी झाले तुमच्यामुळेच. मी तिला फक्त आई म्हणून बघत होते, पण आता पण बिन जाऊ दे. गैरसमज झाला होता की नाही? दूर झाला ना, मग सोडून द्यायचं. झालं गेलं, गंगेला मिळालं. बरं, नाक बघू तुझं. अय्या, किती लाल झालंय ग. परत थांब, मी बर्फ आणते शेकायला. नाही, नको, मी लावे ना खाली जाऊन. नको. नक्की? हो. बरं मला सांगा, आई तुमच्याकडच्या रूम मध्ये राहिली तर चालेल ना? घ्या, हे काही विचारणं झालं का मेघना? ऑफकोर्स चालेल. नाही, ती म्हणत होती की नेहमी तिच्यामुळे नानांना वर येऊन राहावं लागतं, तर यावेळी तीच वर येईल राहायला म्हणून. हरकत नाही. आणि काय माहितीये का, त्यांचंही बरोबर आहे. त्यांना सुद्धा जरा अवघडल्यासारखं वाटत असेल ना, येऊ देत. आणि आता त्या माझ्या सोबत आहेत ना माझ्या खोलीत, मग काय बघ आता त्यांचा मूड कसा मस्त करते. खरंच तुमचं मन किती स्वच्छ आहे हो ताई. आणि मी मात्र गेले 2-4 दिवस खडूसपणे वागत होते तुमच्याशी. चलताय यार, असं काही नसतं. काय कुठे गेली ही? आदित्य, जाऊ मी? नाही रे, असं म्हटल्यावर थांबणार आहेस का इथे?
वेडी अगं जा लवकर. हो हो बरं बॅग ठेवली हा इथेच. हो हो आई येईल थोड्या वेळात. हो आणि बर्फाने शेक ग, विसरू नकोस. हो. चल. अरे इथेच होते म्हणून फोन उचलला नाही. अगं पण नाकावर हात ठेवून का बोलतेस तू? नाकाला शिक्षा मिळाली. अरे बापरे, काय झालं? अर्चुताईंच्या रूमचं दार माझ्या नाकावर आपटलं. सॉलिड आहे. चला म्हणजे फिट्टम फाट झाली तुमची. तसंही सॉरी म्हणायला गेले होते, थोडीशी शिक्षा मिळाली. कशासाठी सॉरी? जसं तुला काय माहितच नाही. हो, तुमचं ते सॉरी प्रकरण अजून चालूच आहे वाटतं. बापरे. हो, आता मला त्यांचं आणि त्यांना माझं म्हणणं बरोबर वाटायला लागलंय. अरे वा, मस्त आहे. गंमत नाही खरं ते. आता मी वागायला पण लागले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. म्हणजे बाबांचा फोन आला होता. मग? मी सांगितलं त्यांना आईबद्दल. पहिल्यांदा त्यांचा विश्वासच बसेना. पण त्या एजंट कडून कळलं ना की खरंच आई घरी नाही येते. तेव्हा धक्का बसला त्यांना. तरी उडवून लावतच होते, पण मी म्हंटल त्यांना की आता जरी आई म्हणाली की मी घरी जाईल तरी मी तिला घरी जाऊ देणार नाही. काय? हो, आणि ठेवून दिला फोन. करत होते परत परत, पण नाही उचलला. कळू दे त्यांना आईची किंमत. हो, असं बोललीस तू? हो, फायनली मला कळलंय आई बाबांच्या बाबतीत मी कसं वागायला हवंय ते. अहो उठा ना. काय ग? अगं अजून अंधार आहे. अहो सकाळ झाली म्हणून नाहीच उठवत आहे तुम्हाला. कुणीतरी दार वाजवतंय हो. काय? हो आत्ता कोण असणार आहे? तेच तर. मग बेल का नाही वाजवत आहे? थांब तू, मी बघतो. तुला पण ऐकू आला? हो, कोणीतरी दार वाजवतंय ना. पण यावेळी कोण आहे आणि बेल का नाही वाजवत आहे? चल बघूया. तू कशाला येते तसा? कुणी असलं तर? खाणार आहे का मला कोणी? असू दे. आणि तसं कोणी असेल तर दार वाजवून येतं का? तेच ना, बेल का नाही वाजवत आहे? अरे हो, खरंच दार वाजतंय. मग मला वाटतं तुला भास झाला की काय? वा. नाना, तुम्ही दोघं उठलात? हो ते सतीशला फोन करून बघायला सांगू? नको रे. एवढ्या रात्री बेल वाजवली तर सगळ्यांना जाग येईल म्हणून कोणतरी दार वाजवत असणार. काय आहे, तिने आवाज दिला ना, बाहेर भूत असलं तरी पळून जाईल. वा. हसतोय तुला. अरे आपण दोघं आहोत ना. हा. तू पण घाबरलास की काय? नाही होणार. हे आहे तुझ्या बरोबर. हा. चल मी उघडतो दार. काहीतरी बडबडतात. जय हो. सुरेशराव, तू बाबा, जय हो. तुम्ही सगळे आलात दार उघडायला? अहो बाबा, तुम्ही बेल वाजवलीच नाहीत. नुसतंच ठकठक ठकठक करताय. आम्हाला वाटणारच ना कोणीतरी अनोळखी आहे म्हणून.
अहो मेघना, मी म्हणजे काय बेल वाजवली असती ना तर तुम्ही सगळेच जागे झाला असतात ना, म्हणून मी आपलं हळूच टक 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 करत होतो. माफ करा म्हणजे नानासाहेब, माईसाहेब माफ करा. जावे बापू, डिस्टर्ब झाला तुम्ही, माफ करा. आत येऊ का मी? माईसाहेब आत येऊ? मेघना आत येऊ? जावे बापू येऊ आत? नानासाहेब या. जय हो, जय हो. तुम्ही म्हणे घर सोडून गेला होतात? जय हो. कळलं तुम्हाला? खरं तर मी सर्वसंग परित्यागच करणार होतो. तुम्ही म्हणजे काय नानासाहेब? तसा मी विरक्तच आहे. बाबा प्लीज, नाना महिना झोपू देत, आधीच त्यांची झोपमोड झाली आहे. नाही ठीक आहे मेघना, आम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. कल्पना आहे ना नानासाहेब? सगळ्या गोष्टींची कल्पना आहे ना? मग तुम्हाला ह्याची पण कल्पना असेल की माझ्या माधवी मला सोडून गेल्या. हो माहीसाहेब, माझ्या माधवी मला सोडून गेल्या. अहो मी घर सोडलं म्हणून त्यांनी मला सोडावं का? तर मी घरी गेल्यावर माझ्याकडे कोण बघणार हो? माधवींशिवाय घर कसं चालणार? प्लीज मला सांगा ना कुठे आहेत त्या? आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांची माफी मागतो. कुठेही जायला तयार आहे मी. कुठेही जाण्याची गरज नाहीये, इथेच आहेत त्या. इथे आहेत त्या? इथे आहेत? मग 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 बोलवा ना त्यांना, बोलवा ना. मी खरंच त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांची माफी मागेन. म्हणजे मला माहिती नाही हे माझी काय चूक झाली आहे, पण त्यांना निश्चित माहिती असणार. त्यामुळे बोलवा ना त्यांना, खरंच बोलवा. मी खरंच त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन मी त्याची. खरंच बोलवा ना त्यांना. कुठे आहेत त्या? सुरेशराव, ते सगळं उद्या सकाळी बघू. आता त्यांची झोपमोड करण्याची गरज नाहीये. संजीवनी, हो, तुम्ही आधी फ्रेश व्हा, मग बघू आपण. बरं तुम्ही आधी जेवलात का? जय हो, जय हो. माईसाहेब, माझ्यावर कितीही रागावलेले असतात तरी माधवी मला हेच विचारायचे. आहो जय हो, जय हो. अजून काय वाढू? नाही नाही, तर काही नको. हा म्हणजे असं मस्त एक वाटी घट्ट दही असताना त्याच्यावर साय आणि थोडीशी त्यात साखर, तर काय मजा आला असता. जय हो, मजा आला असता. तुम्हाला सांगतो नानासाहेब, मी असा बऱ्याचदा बाहेर गावून यायचो ना, तेव्हा माझ्या माधवी माझ्यासाठी गरमागरम जेवण करून, एकदम असं फ्रेश जेवण करून वाढायच्या. गरमागरम पोळ्या म्हणू नका. दही देऊ ना तुम्हाला? म्हणजे नाही, पण नाना म्हणतात की रात्री दही खाऊ नये म्हणून. हो नानासाहेब. हा म्हणजे माधवी पण म्हणायच्या की रात्री दही खाणं चांगलं नाही, पण काय करू माहीसाहेब, मला ना खूप आवडत होते, मी खायचो. नाही नाही, तुम्ही घ्या, तुम्हाला आवडतं ना. मेघना, वाढते ना दही. ज्याला जे पचतं ते खावं माणसाने. कोण काय म्हणतंय याच्याकडे लक्ष देऊ नये. ठेवा. साय नाही? हरकत नाही, हरकत नाही. तुम्हाला सांगतो नानासाहेब, खरं तर ना माझा विचार होता माधवींना घरी घेऊन जायचा, बरं का माईसाहेब. आणि मग तिकडे गेल्यावर गरमागरम पिठलं भाकरी खायची त्यांच्या हातची. जय हो, जय हो.
काय मजा आहे सांगू तुम्हाला त्यात. हा म्हणजे मला काय तुम्हाला असा त्रास द्यायचा नव्हता हो, पण भूक लागली हो. मला ना नानासाहेब आयुष्यात 2 गोष्टी नसल्यानंतर काहीही म्हणजे काहीही सुचत नाही हो. बाबाजी लक्ष असू द्या. एक म्हणजे मला भूक लागली की काही सुचत नाही, आणि दुसरी गोष्ट बरं का माई साहेब, माधवी नसल्या तर मला काही म्हणजे काही सुचत नाही हो. जय हो, जय हो. वा 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 नानासाहेब माई साहेब वा वा. बाकीचं नंतर खाणार बरं का. हा आलो मी, हात धुवून येतो. हा नेहमीप्रमाणे सोफ्यावर निसतो असं म्हणतील. काय करू? तसंच कर. उशी आणि अंतराला पांघरायला दे, त्यांना झोपू दे त्यांना. मी काय म्हणतो, तुम्ही झोपा, खूपच उशीर झालाय. हो. अरे नाही, अजून सगळं आवरायचंय, मी नंतर जाते. तुम्ही जाऊन झोपा, मी आलेच. माई मी आवरते, तुम्ही. नक्की. हो. बर. मी आलोच. भरलं पोट. अहो मेघना, हम्म. मला एक विचारू का हो तुम्हाला? काय बाबा? नाही म्हणजे माधवी खरंच मला सोडून जाणार का हो? बाबा तुम्ही शांत झोपा ना आता. उद्या सकाळी बघूया ना आपण ते. हा, आणि तुम्ही आलात ना आता, ते सगळ्यात महत्वाचं. हो हो जावई बापू, हो काय करता, हे ठेवा तिकडे. नाही. अंथरूण- तर मी तुमच्या पाया पडतो. नाही बाबा, ठेवा बाबा. ठेवा तुम्ही. ठीक आहे. आणि आणि तुम्ही झोपायला जा. हा गुड नाईट, गुड नाईट. बाबाजी एवढी मोठी चूक. हो नानासाहेब आणि माईसाहेबांना मी गुड नाईटच नाही म्हटलं. चला. बाबा अहो, झोपले असेल ना ते आता. नको. असं आहे का? बरं बरं बरं, तुम्हाला गुड नाईट म्हटलं. जावे बापू गुड नाईट. हा गुड नाईट. मेघना, गुड तुम्ही नाईट. शांत झोपा. हा गुड नाईट, गुड नाईट. जा. असं कसं बाबाजी? हो नानासाहेबांनी माईसाहेबांनी शिळं का होईना पण इतक्या उशिरा जेवायला वाटलं हो मला. इतकं केलं त्यांनी माझ्यासाठी. मला त्यांना गुड नाईट म्हणायलाच हवं हो ना बाबाजी. बरं झालं तुम्ही सुरेश रावना स्पष्टपणे सांगितलं ते. काय ते? हेच माधवी त्यांना आता उठवायचं नाही म्हणून. हो हो हो. नाहीतर आता सगळा स्वयंपाक करायला लावला असं त्यांनी. कठीण आहे ग बाई. माधवी ते कसं सहन करतात हो सगळं. हे खरं तर साधं सरळ आयुष्य जगण्यासाठीचे नियम असतात ना, तेही साधे सरळ असतात. एकमेकांचं मनापासून ऐकलं ना, म्हणजे अगदी समोरचं माणूस काय म्हणतंय हे नीट ऐकलं तरी अर्धे प्रश्न सुटतात. आठवतंय का काही? आठवतंय. आपल्या ते सुरुवातीला फटाके फुटले होतेच. खूप हट्टी आणि तापट होतो ना मी. तुम्ही एकटेच नाही काही, मी सुद्धा होते. नाही, मी विसरणारच नाही तो दिवस. आमच्या ऑफिसच्या रिफ्रेशर कोर्समध्ये एक रिलेशनशिप्सवर लेक्चर झालं होतं. त्यात तो मुद्दा ऐकला मी आणि मला सगळा दृष्टिकोनच बदलून गेला एकदम. त्या दिवशी की नाही मी लोणच्यासाठी कैऱ्या चिरत बसले होते. अरे. हा ते दूध दिला नाहीत तुम्ही मला. ओढत आणलं आणि बसवलं समोर आणि म्हणालात ऐक आधी माझं. भांडणाला सुरुवात झाली की दर 5 मिनिटांनी हा विचार करायचा की आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे की भांडण करणं, एकमेकांवर आरोप करणं, हा आपला हेतू आहे. पण ह्यावरून सुद्धा आपण भांडलोच शेवटी. पण एकदाच आपल्याला सूत्र मिळालं आणि ते बरोबर आपण पकडलं आणि मग सगळं बदलत गेलं नाही. हेच ज्ञानामृत द्या की त्या सुरेश रावांना. ही वेगळी कॅटेगरी आहे. काय हो अगं बाई. कोण रे, आदित्य का? नाही, मी मेघनाचे बाबा. सुरेश बघतो. या ना या. नाही मी आत येत नाहीये. फक्त काय झालं अहो,
गुड नाईट म्हणायचं राहिलं ना? अहो, नाही नाही, म्हणजे मी तुमची झोपमोड केली हो. निदान गुड नाईट तरी म्हणायला पाहिजे की नाही? म्हणायला पाहिजे ना. हरकत नाही. तुम्हालाही गुड नाईट. आता शांत झोपा, काळजी करू नका. नको करू ना काळजी. अजिबात नको. माईसाहेब नको करू ना काळजी. नका करू. जय हो, जय हो. गुड नाईट माईसाहेब, नानासाहेब. गुड नाईट. गुड नाईट. जय हो, जय हो. झोपा झोपा जय जय. चला. बाबा म्हणजे ग्रेटच आहेत. त्यांच्यावर रागवावं असंही वाटतं, त्यांचं वाईटही वाटतं आणि हसूही येतं. नशीब आई नव्हती तिथे, नाहीतर त्यांनी सगळं स्वयंपाक करायला लावला असता तिला. हे पण आई घर सोडून जाणार या कल्पनेने घाबरलेत ते. हो, पण ते तिच्या काळजीने किती आणि स्वतःच्या काळजीने किती हे मात्र माहित नाही. नो. पण मेघना, मला एक गोष्ट जाणवली खरी. कोणती? म्हणजे विचित्र वाटेल जरा, पण मला जाणवली खरी. काय रे? बाबा आईला वाईट वागवतात ही गोष्ट खरी आहे, पण त्यांचं तिच्यावर खूप प्रेम आहे ही पण गोष्ट खरी आहे. हो हो, अगदी खरंय. कदाचित त्यांना माहितच नसेल की आपण इतके वाईट वागतो. त्यांच्यावर पण ना अर्चना प्रयोग झाला पाहिजे, म्हणजे जागे होतील ते. आता उद्या आई भेटली की चला चला घरी जाऊया असं करतील. आता सगळं आईवर आहे. लेट्स सी. हम्म. चल झोप आता.